शेतकरी मित्रांनो नमस्कार. जबरदस्त पाऊस आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये दिसत आहे. जसं की हा अवकाळी पाऊस आपण याला पूर्वमोसमीसुद्धा म्हणू शकतो. तर पूर्वमोसमी पाऊस सध्या पीकवर आहे. जसं की भरपूर ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकड्यासह पावसाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे काही भागामध्ये शक्यता आहे. तर कुठल्या भागामध्ये चांगल्या पावसाची ॲक्टिव्हिटी आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत. संभाजीनगरचा जर बराचसा भाग बघितला आपण जसं की कन्नड आहे, सिल्लोड आहे, त्यानंतर जालना आहे, देऊळगाव राजा आहे, बुलढाण्याचा बराचसा भाग जसं की चिखली, मेहकर, लोणार, वाशिमचा रिसोड, परभणीचा जिंतूर, शेलू, परतूर या भागामध्ये ॲक्टिव्हिटीज ह्या आता आपल्याला वाढलेल्या दिसतील जवळपास 3 वाजल्याच्या नंतर आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर वाशिमला सुद्धा आता ॲक्टिव्हिटीज ह्या वाढायला सुरुवात होईल कारण की ढगाचं जे ट्रॅव्हलिंग आहे, ढगांची जी दिशा आहे, हे तुम्ही या सॅटेलाईट इमेजमध्ये बघू शकता की ढगांची दाटी आता वाढत आहे. त्यानंतर समजा इकडं जर आपण बीडचा जर विचार केला तर बीडमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची ॲक्टिव्हिटी दिसत आहे. जसं की केज आहे, बीड आहे, जामखेड आहे, किंवा पाथर्डी असेल, या ठिकाणी सुद्धा ॲक्टिव्हिटीज आपल्याला आता दिसायला लागतील. नगरचा जर विचार केला तर नगरमध्ये सुद्धा आहे की घोडेगाव आहे, राहुरी आहे, श्रीरामपूर आहे, राळेगण आहे. या ठिकाणी पावसाची ॲक्टिव्हिटी आता वाढायला सुरुवात होईल आणि जास्तीत जास्त इम्पॅक्ट सध्या पावसाचा आज जे आहे 10 तारखेला तर नगर जिल्ह्यामध्ये दिसत आहे. जसं की शिरूर आहे, संगमनेर आहे, राजूर आहे, जामनेर आहे, या ठिकाणी आणि मंचर आहे. या ठिकाणी सुद्धा चांगल्या ॲक्टिव्हिटी, चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला येत्या 2 ते 3 तासामध्ये आहे. ही ॲक्टिव्हिटी 15-16 तारखेपर्यंत असणार आहे, परंतु आपण आता हा फक्त 10 तारखेचाच अंदाज देत आहे. त्यानंतर जर इकडे सातारा जिल्ह्याचा विचार केला, तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर कराड आहे, इस्लामपूर आहे सांगलीच्या भागामध्ये आणि करोडी आहे, कोल्हापूरचा बराचसा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा ॲक्टिव्हिटी आपल्याला चांगल्या बघायला मिळतील. सांगलीचा संपूर्ण भाग, या ठिकाणी सुद्धा ॲक्टिव्हिटी आपल्याला चांगल्या प्रकारच्या बघायला मिळतील. जसे अपडेट येतील तशी तशी अपडेट देण्याचा प्रयत्न करू. आपण सॅटेलाईट इमेजचं ॲनालिसिस करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.